हाय दोस्तों, मायसेल्फ प्रोफेसर केशव जाधव. आपण आपली जी सिरीज सुरू आहे त्या सिरीजला कंटिन्यू करू आणि जे त्याचे व्हिडिओज आहेत ते तुमच्यासाठी मी कंटिन्यू करेल, रेकॉर्ड करेल आणि तुम्हाला देईल. बघा, आपण कालच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं होतं त्याचं एक रिव्हिजन करू आणि आयोगाचा क्वेश्चन जो आहे तो कव्हर करू आणि बोर्ड एक्झामला पण येऊ शकतो तो पण क्वेश्चन कव्हर करू. त्याचबरोबर तुमच्या कॉलेजमध्ये पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तो पण कव्हर करू. म्हणजे हा क्वेश्चन असा आहे की तो प्रत्येक ठिकाणी विचारला जाऊ शकतो. कोणता क्वेश्चन आहे की डबल एंट्री सिस्टमचा इन्व्हेन्शन कोण केलेला आहे, हा क्वेश्चन आहे. इन द इयर 1494 लुका डी बर्गो पॅसिओली इटालियन मर्चंट अँड इंट्रोड्यूस द डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम. पण 1494 ला केव्हा, तर 10th नोव्हेंबर म्हणून 10th नोव्हेंबरला पूर्ण वर्ल्ड मध्ये इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून सेलिब्रेट केलं जात असतं. मित्रांनो, सेलिब्रेट करतात. हा होता आयोगाचा क्वेश्चन. बघायचा असेल तुम्हाला तर लगेच बघायचं. बघा, व्यापारी खर्चाचा जमा खर्च लिहिण्याची द्विनोंद पद्धत डॅश यांनी शोधून काढली. लुका डी बर्गो पॅसिओली हे आपला आन्सर आहे. आणि पुढचे जे ऑप्शन आहेत ते असंच टाइमपास बनवलेले आहे, तुम्ही रीड करू शकता. लुका डी बर्गो पॅसिओली फर्स्ट, लुका सी बोर्गा पॅसिलो, लुका बी बर्गे पॅसिलो, लुका एसी बर्गे पॅसिलो. ठीक आहे ना, हा तुमचा कव्हर केलेला आहे. आता आज आपण पुढे जाणार आहे मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. खूप सिंपल आहे. मी काल इंट्रोडक्शन मध्ये काय सांगितलं होतं, कालच्या लेक्चर मध्ये की सांगितलं होतं की बघा हे स्क्रीन तुमच्या समोर आहे. कालचे जशाच तसे आपण रिवाइज करू, पूर्ण जशाच तसं 2 मिनिटांमध्ये. काय सांगितलं होतं मी, बिझनेस अँड बिझनेसमॅन बोथ आर डिफरंट पर्सन. काय म्हटलं होतं, बिझनेस अँड बिझनेसमॅन बोथ आर डिफरंट पर्सन. दिस इज बिझनेस, दिस इज बिझनेसमॅन. बरोबर आहे. आणि मध्ये लाईन मारली होती बोथ आर डिफरंट पर्सन. आणि आपण अकाउंटिंग कोणाची करणार आहे, ओनली अँड ओनली बिझनेसची अकाउंटिंग करणार आहे. म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू कोण असणार आहे, आपला थिंकिंग पॉइंट ऑफ व्ह्यू असणार आहे ओनली अँड ओनली बिझनेस. म्हणजे बिझनेसमध्ये पैसा कुठून आला, बिझनेसमधून पैसा कुठे जातो, बिझनेसची असेट किती, बिझनेसची लायबिलिटी किती, म्हणजे बिझनेसला येणं किती, बिझनेस देणं किती, बिझनेसची प्रॉपर्टी किती, या सर्व गोष्टी बघायच्यात आपल्याला. म्हणजेच आपल्याला जी अकाउंटिंग मीन्स रेकॉर्डिंग कोणाची करायची आहे, कॉमन सेन्स बिझनेसची करायची आहे. ओनरच्या पर्सनल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे नाही. तर पुढे जातो. बघा एक्झाम्पल घेतलं होतं आपण. तुळशीबागेमध्ये तुम्ही गेलेला आहेत एक्स सोबत, बरोबर. पुढे मग तुम्ही तुळशीबागेत गेल्याच्या नंतर काय काय परचेस केलं मित्रांनो, फाउंडेशन परचेस केला, स्टॉल परचेस केला, डीओ परचेस केला, त्याचबरोबर हॉटेलमध्ये लागणारे जे फ्रेम असते काउंटरला, जग परचेस केला, बिलबुक परचेस केला, ड्रेस परचेस केला, तुमच्यासाठी स्वतःसाठी ड्रेस परचेस केला, है ना. हे झाले सर्व बंच ऑफ ट्रान्झॅक्शन. या बंच ऑफ ट्रान्झॅक्शन मधून आपल्याला बिझनेस ट्रान्झॅक्शन ओळखायचा असतो. आणि बिझनेस ट्रान्झॅक्शन कसा ओळखायचा, जो बिझनेसच्या रिलेटेड असतो, जो बिझनेससाठी बिझनेसने केलेला असतो, त्याला म्हणायचं असतं बिझनेस ट्रान्झॅक्शन. मग हे बिझनेस ट्रान्झॅक्शन कसे असायला पाहिजेत, मॉनिटरी. कसे असायला पाहिजे, मॉनिटरी. मॉनिटरी म्हणजे काय की त्याचं पैशाचे किंवा पैशाच्या ह्याच्यामध्ये मूल्य असलं पाहिजे. मनी ऑर मनीज वर्थ. ऍक्च्युअल पैशात देवाणघेवाण पण किंवा पैशाच्या मूल्यामध्ये देवाणघेवाण झाली पाहिजे, त्याला म्हणतो मनी ऑर मनीज वर्थ. मनीज वर्थ मध्ये चेक, डीडी, बिल ऑफ एक्सचेंज, प्रॉमिसरी नोट हे येत असतात. आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे कोणते, की ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये मनीचा कॅशचा इन्व्हॉल्वमेंट नसतो त्याला नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणलं जात असतं. आणि ते ट्रान्झॅक्शन बुक्स मध्ये रेकॉर्ड केले जात नाहीत. फक्त आणि फक्त बिझनेस मध्ये मॉनिटरी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात. म्हणजे आपण लास्टच्या लेक्चर मधनं एकच गोष्ट शिकलेली आहे की मॉनिटरी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात. आणि तो मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असला पाहिजे बिझनेसचा, नॉट अ पर्सन. बिझनेस नॉट अ पर्सन, बिझनेस नॉट अ ओनर, बिझनेस नॉट अ प्रोप्रायटर. ओनली अँड ओनली ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू बिझनेस. व्हेरी 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 गुड. तर आज आपण पुढे जातोय याच्या रिलेटेड असणाऱ्या आपण मीनिंग अँड डेफिनेशन कडे. बघा, इन सिंपल वर्ड्स, बघा नोट्स मध्ये बघा, इन सिंपल वर्ड्स बुक कीपिंग मीन्स रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग म्हणजे काय, रेकॉर्डिंग मतलब राइटिंग, लिखे रखना उसको अच्छी तरह से. म्हणजेच आपण मराठीमध्ये म्हणू शकतो त्याला नोंद. अच्छी तरह से लिखे रखना है.
रिकॉर्डिंग ऑफ किसको बेटा, पर्सनल ट्रांजेक्शन को, नहीं 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 नहीं, कौन से, बिझनेस ट्रांजेक्शन, मतलब नॉट अ पर्सनल ट्रांजेक्शन. बघा आयोगाचा क्वेश्चन, व्यापारी व्यवहारांचा, काय म्हटलं इथं, पर्सनल व्यवहार म्हटलं का, नाही, व्यापारी व्यवहारांचा म्हणजे बिझनेस ट्रांजेक्शनचा रेकॉर्डिंग म्हटलेलं आहे. इन द बुक्स ऑफ अकाउंट इन अ सिस्टमैटिक वे. सिस्टमैटिक वे मतलब क्या दोस्तों, सिस्टमैटिक वे मतलब सर जो डबल एंट्री सिस्टम लूका डी बार्गो पैसियोली ने बताई है ना, तो डबल एंट्री सिस्टम को फॉलो करते हुए हमें क्या करना है, रिकॉर्डिंग करनी है, मतलब ही बुक कीपिंग. मीनिंग समझ में आया. कीवर्ड कितने हैं, तीन कीवर्ड मिले बेटा हमें. कौन से, एक होता है रिकॉर्डिंग करना है, मतलब लिख के रखना है. दूसरा किसको रिकॉर्ड करके रखना है, ट्रांजैक्शन को. कोई किसके होने चाहिए, बिजनेस के, और लिख के भी रखना है उसको प्रॉपर सिस्टमैटिक वे से, दैट इज बुक कीपिंग. आगे बढ़ते हैं. नेक्स्ट बघा, जे पहिल्या लाईन मध्ये सांगितलंय की बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करून ठेवायचं, पण पुढे काय सांगितलंय की तो बिझनेस ट्रान्झॅक्शन कसा असला पाहिजे मित्रांनो, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असला पाहिजे. म्हणजे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन बुक्समध्ये रेकॉर्ड केले जात नाहीत, फक्त आणि फक्त मॉनिटरी ट्रान्झॅक्शनच बुकमध्ये रेकॉर्ड केले जात असतात. पुढे बघा, आणि ते रेकॉर्डिंग करायची आपल्याला डेट वाईज. कशी रेकॉर्डिंग नाही करायची, डेट वाईज म्हणजे काय, समजा आजची जी डेट आहे, किंवा एक एक्झाम्पल घेऊ आपण, बिझनेसच्या स्टार्टिंग पासून एक्झाम्पल घेऊ. बिझनेस स्टार्ट केव्हा होतो, 1 एप्रिल. समजा 1 एप्रिलला जर बिझनेसने परचेस केला, 2 एप्रिल बिझनेसने समजा सेल केला, 3 एप्रिल फोकस फोकस फोकस, ऑनलाईन बॅच करताय, ऑनलाईन व्हिडिओ बघताय, त्याच्यामध्ये फोकस पाहिजे, लेझर पॉइंटेड फोकस. पुढे चला बघा, 3 एप्रिलला समजा तुम्ही इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस पे केला, फोकस काय पे केला, इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस पे केला. 4 एप्रिलला समजा तुम्ही सॅलरी पे केली है ना, तर हे जे ट्रान्झॅक्शन असणार आहे, तर कोणते ट्रान्झॅक्शन, परचेसचा ट्रान्झॅक्शन 1 एप्रिललाच रेकॉर्ड झाला पाहिजे, दॅट इज डेट वाईज. सेल जे आहे तो 2 एप्रिललाच रेकॉर्ड झाला पाहिजे. इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस जो आहे 3 एप्रिललाच रेकॉर्ड झाला पाहिजे. सैलरी जो है 4 एप्रिललाच रेकॉर्ड झाला पाहिजे, दैट इज डेट वाइज. मतलब जिस डेट को जो ट्रांजैक्शन हुआ है उसको उसी डेट को रिकॉर्ड करके रखना है, मतलब ही डेट वाइज. वेरी गुड. चलो आगे बढ़ते हैं. बुक कीपिंग इज एन आर्ट और साइंस. आर्ट और साइंस, आर्ट मतलब कला, साइंस मतलब शास्त्र. एक शास्त्र मतलब कि एक परफेक्ट फॉर्म्युला होगा बेटा. समजतं मित्रांनो, काय म्हणता येते, आर्ट म्हणजे दिलेल्या व्यवस्थित फॉर्मॅट मध्ये रेकॉर्ड करणे, प्रॉपर चांगल्या हँडरायटिंग मध्ये व्यवस्थित रेकॉर्ड करणे म्हणजे आर्ट. अस्तव्यस्त कसेही न रेकॉर्ड न करणे म्हणजे आर्ट. आणि सायन्स म्हणजे जे प्रॉपर रेकॉर्ड करायचे त्याला रूल्स रेग्युलेशन अप्लाय करून, रूल्स रेग्युलेशनला फॉलो करून व्यवस्थित रेकॉर्ड करून ठेवणे म्हणजे साइंस. दैट इज आर्ट और साइंस. आर्ट मतलब प्रॉपर अच्छी तरह से लिख के रखना है. देखो इसे डेट का कॉलम होगा पहले, तो डेट के कॉलम में अच्छी तरह से लिखना है. दूसरा कौन सा कॉलम होता है बेटा, जर्नल एंट्री का, पर्टिकुलर्स का कॉलम होता है. उसके बाद कौन सा होता है, एएलएफ का कॉलम होता है. उसके बाद कौन सा होता है, डेबिट रुपीज का कॉलम होता है. और उसके बाद क्रेडिट अमाउंट रुपीज का कॉलम होता है. करेक्ट है, यस सर, नो प्रॉब्लम, यहां तक कुछ डाउट नहीं है सर. ओके वेरी गुड. चलो आगे बढ़ते हैं. अच्छे कॉलम असतात. मग आर्ट मतलब क्या बेटा, कि इसको अच्छी तरह से स्टार्टिंग में लिखो ईयर, उसके बाद लिखो मंथ, ठीक है ना, और उसके बाद लिखो डेट. अच्छी तरह से लिख के रखना है, कैसे भी नहीं लिखना है. दैट इज आर्ट. और साइंस मतलब क्या, इस पर्टिकुलर कॉलम में स्टार्टिंग फर्स्ट लाइन में लिखा जाता है जिस अकाउंट को डेबिट इफेक्ट हुआ है, सेकेंड लाइन में लिखा जाता है जिस अकाउंट को क्रेडिट इफेक्ट हुआ है, और थर्ड लाइन में उसका नरेशन मतलब एक्सप्लेनेशन ऑफ डेबिट एंड क्रेडिट. और डेबिट कॉलम रुपीज में क्या लिखेंगे, जिस अकाउंट को डेबिट इफेक्ट हुआ है उसकी अमाउंट यहां पे लिखेंगे, और जिसको क्रेडिट इफेक्ट हुआ है उसकी अमाउंट यहां पे लिखेंगे. इसको बोलता है साइंस. मतलब रूल फॉलो करो और अच्छी तरह से लिखो, कैसे मत लिखो, मतलब ये आर्ट एंड साइंस. आगे बढ़ते हैं. सिस्टमैटिक रिकॉर्डिंग. रिकॉर्डिंग मतलब उसको अच्छी तरह से डेट वाइज लिख के रखना है, दैट इज जर्नल, है ना, जर्नल. वो आगे बढ़ते हैं. क्लासिफाइंग मतलब हर एक ट्रांजैक्शन को क्लासिफाई करो. ऊपर आई बटन में मैं इसके रिलेटेड एक वीडियो देता हूं, वो देखो. रिकॉर्डिंग, क्लासिफाइंग एंड समराइज करना है, मतलब उसका बैलेंसिंग करके
हमें उसका ट्रायल बैलेंस बनाना है। मतलब सर आपने जो रिकॉर्डिंग बनाया बताया, मतलब ए हो गया अपना जर्नल लेसन, एक चैप्टर है। क्लासिफिकेशन मतलब ये लेजर अलग लेसन है बेटा। समराइजिंग मतलब ट्रायल बैलेंस। समजतंय का मित्रांनो? हे वेगवेगळे लेसन आहेत, है ना। पुढे जातोय, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ बिझनेस फॉर अ पर्टिक्युलर पिरियड, फॉर अ पर्टिक्युलर पिरियड। बघा एका वर्ड मध्ये मीनिंग आहे। आणि मित्रांनो तुम्हाला अकाउंटिंगचे पहिले 2 लेसन जमले ना, तर पुढचे 8 लेसन तुम्हाला इझी जमतात, त्रास होत नाही। म्हणून पहिल्या 2 लेसनला खूप वेळ द्यायचा, पुढचे पहिले 2 लेसन व्यवस्थित समजून घ्यायचे, पुढच्या लेसनला त्रास होत नाही, पुढचे लेसन व्यवस्थित समजायला लागतात। अ पर्टिक्युलर पिरियड म्हणजे काय की अकाउंटिंग इयर ऑलवेज स्टार्ट ऑन 1 एप्रिल। व्हेरी गुड, राइट सर। स्टार्ट ऑन 1 एप्रिल and end of 31st मार्च। बोलो 31st मार्च ऑफ द एवरी ईयर। ये जो 12 महीने का पीरियड होता है ना, इसको बोला है अ पर्टिकुलर पीरियड। इसी पीरियड का रिकॉर्डिंग हमें ट्रांजैक्शन रिकॉर्ड करके रखना है। किसके ट्रांजैक्शन? बिजनेस के। वो कैसे होने चाहिए? मॉनिटरी। कैसे रिकॉर्ड करके रखना है? डेट वाइज। और इसको ही कहते हैं आर्ट और साइंस। आगे बढ़ते हैं, अब डेफिनेशन की तरफ जा रहे हैं बेटा। डेफिनेशन म्हणजे काय रे? बुक कीपिंग इज एन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिजनेस डीलिंग्स इन अ सेट ऑफ बुक्स। देखो बेटा, बघा इकडे लक्ष द्या, ह्या ज्या आपण 4 डेफिनेशन बघणार आहे ना, कोणाकोणाची डेफिनेशन आहे लक्ष द्या। बघा नॉर्थ कॉटची डेफिनेशन आहे, लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, कॉन्सन्ट्रेट करा। दुसरी डेफिनेशन कोणाची आहे? नॉर्थ कॉट झाली, जार बाटली बॉय झालं, रिचर्ड ई स्टॉलम झालं किंवा आर्यन कार्टर झालं। हे तिघ जण एक कॉमन गोष्ट सांगणार आहेत। हे तिघही म्हणणार आहेत रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन। तिघही बोलणार आहेत रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन। रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इज आर्ट और सायन्स। पण यांच्यामधला जो डिफरंट पॉइंट आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आणि तुम्ही नोट्स मध्ये हायलाइट करून ठेवायचा। बरोबर आहे? बघा आता तुम्हाला लक्षात येईल याने काय म्हटलेलं आहे? बुक कीपिंग इज एन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन पण इन सेट ऑफ बुक्स। म्हणजे जे आर बाटली बॉयचा मेन वेगळा वर्ड तुम्ही कुठला घ्यायला पाहिजे? सेट ऑफ बुक्स। आता पुढे बघा नॉर्थ कॉट काय म्हणतो? बुक कीपिंग इज आर्ट। बघा म्हटलं का त्याने, पण हा पण शाना काय म्हणतो का? वेगळं काहीच म्हणत नाही, आर्टच म्हणतो। आर्ट ऑफ रेकॉर्डिंग व्हॉट? मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, मॉनिटरी ऍस्पेक्ट्स ऑफ कमर्शियल अँड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन। समजलं? डिफरंट काय घेते त्याच्याकडनं? मॉनिटरी। याने काय म्हटलं? सेट ऑफ बुक्स। हा काय म्हणतो? मॉनिटरी ऍस्पेक्ट्स ऑफ कमर्शियल अँड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन। म्हणजे याच्याकडनं काय घ्यायचं? मॉनिटरी। बघा आता इथे आणखी एक पुढे एक डेफिनेशन सेम आहे मॉनिटरी, आणि याची डेफिनेशन बघा आर्यन कार्टरची। हा पण काय म्हणतो? बुक कीपिंग इज अ सायन्स ऑर आर्ट। हा काय म्हणतो? सायन्स ऑन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग in the books of account all the business transaction that result in a transfer of money or money's worth. Oh, बघा डिफरन्स समजून घ्या, दोघांचे डेफिनेशन सेम वाटायला लागते पण इथे थोडासा फरक आहे। आणि आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे आणि आयोगाने ह्या दोघांचे ऑप्शन दिलेले आहेत। समजतंय? त्यामुळे फोकस करा। बघा काय म्हटलं याने? हा म्हणतो की दोघ जण पण काय म्हणतात? फोकस करा मित्रांनो। बघा हा काय म्हणतो? मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, मॉनिटरी मॉनिटरी, आणि मनी ऑर मनीज वर्थ म्हणजेच मॉनिटरी ट्रान्झॅक्शन। आपण वरचा नॉर्थ कॉट पण म्हणतो मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, आणि हा जो आर्यन कार्टर आहे आपला, आर्यनचं कार्टर, हे पण कार्टर काय म्हणते? मॉनिटरी ट्रान्झॅक्शन। समजतंय मित्रांनो? मग डिफरन्स काय याच्यामध्ये? नॉर्थ कॉट म्हणतो ओनली आर्ट्स, पण आर्यन कार्टर म्हणतो सायन्स अँड आर्ट। म्हणजे दोघांमध्ये डिफरंट फक्त एका वर्डचा आहे। ज्या ठिकाणी सायन्स येणार तो आर्यन कार्टर असणार, आणि ज्या ठिकाणी फक्त आर्ट असणार त्या ठिकाणी नॉर्थ कॉट असणार। डिफरंट समजून घ्या। आणि आयोगाचा क्वेश्चन बघा, लगेच आयोगाचा क्वेश्चन घेतो तुमच्यासाठी, फोकस बघा। पुस्तपालन ही व्यवहाराच्या वैयक्तिक म्हटले का? नाही। आणि पुढे म्हटले आर्थिक तपशील म्हणजे आर्थिक व्यवहार नोंदविण्याची कला व विज्ञान आहे।
बघा आर्थिक आलं ना, आणि ते दोघं पण आर्थिकच म्हणतात, मॉनिटरीज म्हणतात, बरोबर आहे का? मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे आर्थिक, बरोबर आहे का? मॉनिटरीज म्हणतात. पण नॉर्थ कॉट म्हणतो आर्ट, आर्यन कार्ट म्हणतो सायन्स ॲज वेल आर्ट. तर इथे सायन्स ॲज वेल ॲज आर्ट, कला आणि विज्ञान. तर आन्सर आपलं कुठला असणार आहे? आर्यन कार्टर. पण ऑप्शन मध्ये दिलेला आहे नॉर्थ कॉट. पण स्पायसर पेगलर तर होऊ शकणार नाही, कारण की स्पायसर पेगलरने काय सांगितलेलं आहे? इथे इंग्लिश मध्ये डेफिनेशन नाही. इथे काय सांगितलंय? इतर व्यक्तीशी. स्पायसर पेगलरने काय सांगितलेलं आहे? लिहून घ्या, लिहून घ्या. इथे इंग्लिश नोट्स मध्ये ती डेफिनेशन कव्हर झाली नाही. स्पायसर पेगलरची डेफिनेशन लिहून घ्या मित्रांनो, नोट्स मध्ये लिहून घ्या. तिथे काय म्हणतंय स्पायसर पेगलर? इतर व्यक्तीशी आर्थिक संबंध सुदृढ करण्यात झालेले व्यावसायिक व्यवहार. म्हणजेच स्पायसर व पेगलर. मी कीवर्ड दिलेत बरं का. याला जर आणखीन जास्त एक्सप्लेन करायचं म्हणलं तर काय म्हणतात? व्यावसायिक व्यवहार, इतर व्यक्तीशी आर्थिक संबंध सुदृढ करण्यात झालेले पुस्तकामध्ये लिहून ठेवणे म्हणजे कला आहे, असंच म्हणतात. हे आहे स्पायसर व पेगलर. स्पायसर व पेगलर, ठीक आहे ना? ही डेफिनेशन आहे. आणि जे आर बाटली बॉय तर काय म्हणतो? जे आर बाटली बॉय पुस्तसंच. काय म्हणतो? पुस्तसंच, सेट ऑफ बुक्स. बघा आता रिचर्ड ए स्ट्रॉहॅमची डेफिनेशन थोडी मोठी डेफिनेशन आहे, लक्ष द्या. काय म्हणतो हा? द आर्ट ऑफ, काय म्हणतो हा? द आर्ट ऑफ अनालायझिंग अँड रेकॉर्डिंग. अनालायझिंग अँड रेकॉर्डिंग. अनालायझिंग मतलब काय असतं की बिझनेस ट्रान्झॅक्शन जेवढे होतात, लक्ष द्या, हे बंच ऑफ ट्रान्झॅक्शन झाले, बरोबर आहे? लक्ष द्या मित्रांनो, फोकस 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 फोकस, इम्पॉर्टंट. एवढे जे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत मित्रांनो, कोणते कोणते? फाउंडेशन, स्टॉल, डिओ, हॉटेल, जग, बिल बुक, ड्रेस, हे सर्व जे आहेत ना, हे झाले बंच ऑफ ट्रान्झॅक्शन. याचं अनालिसिस करायचं आणि ओळखायचं की बिझनेस ट्रान्झॅक्शन कोणता, त्यालाच म्हटलं आहे मित्रांनो अनालिसिस. रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन, प्रॉपर डेट वाईज रेकॉर्डिंग करून ठेवायचे, त्याचा रिपोर्टिंग बनवायचा आणि रिझल्ट द्यायचा असतो. कशाचा? बिझनेस ऑपरेशनचा रिपोर्ट आणि रिझल्ट पाहिजे. कोणाला द्यावा लागतो? बिझनेसच्या रिलेटेड जे लोक असतात त्यांना शो करावा लागत असतो. बिझनेसच्या रिलेटेड असतं कोण कोण? एम्प्लॉई असतो, बिझनेस रिलेटेड बँक असते, बिझनेस रिलेटेड गव्हर्नमेंट असतो, बिझनेस रिलेटेड लेंडर असतो. बिझनेस लेंडर म्हणजे कोण? जो पैसा प्रोव्हाइड करत असतो. बिझनेस रिलेटेड कोण असतो? सप्लायर असतो. बिझनेस रिलेटेड क्रेडिटर असतो, डेटर्स असतात. या सर्वांना बिझनेसचा रिझल्ट शो केला पाहिजे. अँड पिरियडिक स्टेटमेंट, पिरियडिक मतलब व्हॉट? 1 एप्रिल टू 31 मार्च ऑफ एव्हरी इयर, दॅट इज पिरियडिक. आणि त्यात रिझल्ट शो करायचा असतो, मे बी प्रॉफिट ऑर लॉस. आणि याच्यामुळे बिझनेस वरती काय येतं? इफेक्टिव्ह कंट्रोल फॉर फ्युचर ऑपरेशन. ही डेफिनेशन सांगितलेली आहे रिचर्ड ई स्ट्रॉहॅम. म्हणजे अकाउंटिंग मध्ये प्रत्येक वर्डचा मीनिंग चेंज होत असतो आणि तो आपल्याला समजला पाहिजे असतो. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ. फीचर्स ऑफ बुक कीपिंग. फीचर्स ऑफ बुक कीपिंग. फीचर्स आता बघा, एक्झाम्पल, हा जर आपण मोबाईल घेतला तर आपण काय म्हणतो ते फीचर्स काय? बाबा कॅमेरा खूप भारी आहे, रॅम चांगली आहे, रॉम चांगली आहे, मी सेल्फी घेऊ शकतो, फोटो काढू शकतो, है ना? दॅट इज फीचर्स, ओके, ऑफ मोबाईल. तर अकाउंटिंगचे काय फीचर असणार आहे? पहिला फीचर काय बघा, आतापर्यंत काय म्हणलं? अकाउंटिंग म्हणजे रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन, रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन, तेच येणार आहे इथे फीचर्स मध्ये. बघा काय म्हटलंय? इट इज अ मेथड ऑफ रेकॉर्डिंग, मतलब लिखे रखना है. काय लिहून ठेवायचं? डे टू डे, तारखेनुसार लिहून ठेवायचं. काय? बिझनेस ट्रान्झॅक्शन. रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन डे टू डे, तारखेनुसार. ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. ओनली वर्ड यूज केला, म्हणजे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायचे नाहीत. आता मॉनिटरी, नॉन मॉनिटरी म्हणजे काय? ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये, ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार, ज्या व्यवहारामध्ये, ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये पैसा
चा इन्व्हॉल्वमेंट असतो, मनी और मनी सोर्स, डायरेक्ट कॅश दिली किंवा चेक डीडी दिला, याला म्हणायचं मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये याचा यूज होत नाही, कशाचा, मनी और मनी सोर्सचा, त्याला म्हणायचं नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. अँड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन बुक्स मध्ये रेकॉर्ड केले जात नाही. तर पुढे जातोय, ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर अ स्पेसिफिक पिरियड. तेच बघितलं ना आपण, स्पेसिफिक पिरियड म्हणजे केव्हापासून असतो, 1 एप्रिल टू 31 मार्च, which are useful for future reference and recording of business transaction based on, काय म्हटले बघा, based on rules and regulation. Rules and regulation मतलब डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम आणि काही प्रिन्सिपल दिले त्याला फॉलो करून. आणि इट इज अ आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिजनेस ट्रांजेक्शन साइंटिफिकली. साइंटिफिकली मतलब साइंस, जो आगे बोला था पहले वही यहाँ पे बोला डेफिनेशन में. कुछ नया है फीचर्स में, कुछ भी नया नहीं है. ये नया है वहां, नया कुछ भी नहीं है यहां, सब ओल्ड ही है, मतलब जो दिख रहे वही है. अब जाते ऑब्जेक्टिव. ऑब्जेक्टिव मतलब क्या, कि ये मोबाइल लेने का ऑब्जेक्टिव क्या है. मैं पढ़ाई कर रहा हूं, मुझे ऑनलाइन लेक्चर देखने हैं या मूवी देखना है. ऑब्जेक्टिव समझ में आ रहा है. आप सीए के बुक्स पढ़ रहे हो, ऑब्जेक्टिव क्या है, सीए पास होना है. एमपीएससी के बुक्स पढ़ रहे हो, ऑब्जेक्टिव क्या है, एमपीएससी पास होनी है, पोस्ट को जाना है, अच्छी तरह से एग्जाम देनी है. ओके, आप 11th-12th की पढ़ाई कर रहे हो, ऑब्जेक्टिव क्या है, बोर्ड में फर्स्ट आना है. उसी तरह से बुक कीपिंग एंड अकाउंटिंग का ऑब्जेक्टिव क्या होता है, आप बताओ कॉमन सेंस यूज करके. चलो मैं 1 सेकेंड देता हूं आपको. बिजनेस है, बिजनेस किस लिए, पैसा कमाने के लिए, मे बी प्रॉफिट और लॉस, मतलब ऑब्जेक्टिव टू फाइंड आउट द प्रॉफिट और लॉस. सेकंड, बिजनेस में एसेट्स एंड लायबिलिटी होती है, टू फाइंड आउट द एसेट्स एंड लायबिलिटी. थर्ड, बिजनेस लॉन्ग टर्म सस्टेन करना है तो उसके ऊपर कंट्रोल होना चाहिए. फोर्थ, मार्केट में कंपटीशन है तो एक दूसरे के साथ कंपैरिजन करने को आना चाहिए. समझ रहा है बेटा. थर्ड, हम बिजनेस में कुछ क्रेडिट ट्रांजैक्शन करते हैं, हम क्रेडिट पे परचेस करते हैं, उधार, क्रेडिट सेल करते हैं, उधार सेल करते हैं. जब क्रेडिट सेल करते हैं तो रिसीवेबल पता होना चाहिए, क्रेडिट परचेस कर रहे हैं तो देना है हमें तो पेएबल पता होना चाहिए. इसलिए तो हम अकाउंटिंग करते हैं ना, यही तो ऑब्जेक्टिव है. देखो एक एक पॉइंट देखते हैं बेटा. फोकस. द मेन ऑब्जेक्टिव ऑफ बुक कीपिंग इज टू कीप complete and accurate record of financial transaction in systematic, orderly and logical manner. कंप्लीट रिकॉर्डिंग करनी है, एक्यूरेट रिकॉर्डिंग होना चाहिए, ट्रू होना चाहिए, और उसको रिकॉर्ड जो करे वो फाइनेंशियल ट्रांजैक्शन होने चाहिए. ऑल बिजनेस ट्रांजैक्शन, देखो बिजनेस ट्रांजैक्शन नॉट अ पर्सनल ट्रांजैक्शन, रिकॉर्ड डेट वाइज एंड अकाउंट वाइज. जिस डेट को जो ट्रांजैक्शन, उसी डेट को उसी के अकाउंट में रिकॉर्ड करना है. मतलब यहां पे मैंने देखा था, अब भी बोला था आपको कि समझो 1 अप्रैल को ट्रांजैक्शन हुआ परचेस का, तो परचेस में ही उसको रिकॉर्ड करना है. 2 अप्रैल को हुआ सेल, तो सेल्स मध्येच रेकॉर्ड करायचं. 3 एप्रिलला झाला इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्स पेड, तर इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस पेड मध्येच रेकॉर्ड करायचं. सॅलरी, याला म्हणतो काय म्हटलं, याला डेट वाईज, त्या तारखेचा ट्रान्झॅक्शन त्याच तारखेला, आणि अकाउंट वाईज म्हणजे त्याच्याच मध्ये, त्याच अकाउंट मध्ये रेकॉर्डिंग करायचं, दॅट इज अकाउंट वाईज. पुढे जातोय बघा मित्रांनो, बघा पुढे जाऊ. आणि हे जे रेकॉर्डिंग करायचं आहे, हे रेकॉर्डिंग असते परमनंट. या वर्षी, पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या वर्षी केव्हाही याचा यूज केला जात असतो. आणि हे जे ट्रान्झॅक्शन असणार आहेत, इट शुड बी मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, नॉट अ पर्सनल ट्रान्झॅक्शन. ऑफ एंटरप्राइज बिझनेस इट कॅन बी प्रोड्यूस अँड, हे काय असू शकतं, एव्हिडन्स व्हेनेवर अँड व्हॉट एव्हर रिक्वायर्ड, जेव्हाही केव्हाही काही लागेल त्या ठिकाणी याचा प्रूफ म्हणून यूज करू शकत असतो. एक्झाम्पल बघा, तुम्ही माझ्या क्लासला ऍडमिशन घेतलं, बरोबर आहे. आपली 11th 12th अँड सीए फाउंडेशनची बॅच सुरू आहे, त्याचबरोबर एमपीएससीच्या पण बॅचेस घेतो मी. पुस्तपालन, लेखाकर्म, नगर परिषदेचा पण अकाउंटंट ऑडिट घेत असतो, आणि एमपीएससी मध्ये इकॉनॉमिक्सचा जो पार्ट आहे तो पण मी आता घेणार आहे. समजा त्या बॅचला जर तुम्ही ऍडमिशन घेतलं, मला पैसे दिले आणि बॅच मध्ये जाऊन बसलात, आणि आफ्टर 8 days जर रिसेप्शनिस्टने तुम्हाला आढळून म्हणले की फीस भरलेली पावती कुठे आहे, तुम्ही म्हणले तर फीस तर भरली पण पावती नाही, मग तुमच्याकडे प्रूफ असणार आहे का ऍडमिशन घेतलेलं नाही. म्हणून तुम्ही जर प्रूफ पाहिजे असेल तर तुमच्याकडे ते रिसीट असले पाहिजे. बिझनेस ट्रान्झॅक्शन झालेला रिसीट किंवा प्रूफ तुमच्याकडे पाहिजे. म्हणजे हे जे ट्रान्झॅक्शन झालेले रेकॉर्ड करून ठेवलेले असतात ना, परमनंट रेकॉर्ड लिहून ठेवलेले असतात ना, याचा इन फ्युचर मध्ये ऍज अ एव्हिडन्स म्हणून त्याला प्रोड्यूस करू शकतो आपण. पुढे आपण जे अकाउंटिंग करत असतो कशासाठी, टू नो प्रॉफिट और लॉस ऑफ द बिझनेस, to know the total assets and liability of the business, as well as business owes to others and others owes to him. म्हणजे owes म्हणजे काय, पेएबल.
दोन्हीकडे मिनिंग त्याचा वेगळा होतो. ओचा मिनिंग होतो पेएबल ॲज वेल ॲज रिसिवेबल, पण डिपेंड्स ऑन ट्रान्झॅक्शन. कसा होतो इथे काय म्हणले, ओज टू अदर्स म्हणजे बिझनेस दुसऱ्यांना देणं किती आहे ते बघायचं, आणि त्याचबरोबर अदर्स ओज टू हिम म्हणजे दुसरे बिझनेसला किती पेएबल आहेत. म्हणजे त्याचा मिनिंग असा होतो की बिझनेस ओज टू अदर्स म्हणजे बिझनेस दुसऱ्यांना किती पैसे देणं आहे, दॅट इज लायबिलिटी. आणि ऑदर्स ओज टू हिम म्हणजे बिझनेसला किती देणार आहेत, म्हणजे बिझनेसला किती येणं आहे म्हणजे असेट. समजलं का? पेएबल मीन्स लायबिलिटी, रिसिवेबल मीन्स ॲसेट. पेएबल मीन्स लायबिलिटी, रिसिवेबल मीन्स ॲसेट. पुढे बिझनेसमॅन कम्स टू नो द करंट इयर्स प्रोग्रेस ओव्हर प्रिव्हियस इयर अँड कम्पेअर इट्स फायनान्शियल रिझल्ट विथ अदर बिझनेस एंटरप्राइज इन अ सिमिलर लाईन ऑफ द बिझनेस. इम्पॉर्टंट आहे इथे, व्यवस्थित लिहून घ्या. सिमिलर लाईन ऑफ बिझनेस काय म्हटलं बघा इथे म्हटलेलं आहे की स्वतःशी कंपॅरिझन करण्यासाठी बुक किपिंगचा इम्पॉर्टन्स आहे. स्वतःच्या बिझनेस ट्रान्झॅक्शन सोबत मी लास्ट इयरला किती पैसा कमवला आणि आता किती पैसा कमवतोय याचा पण तिथे काय करणार आहे, कंपॅरिझन करू शकतो. बिझनेस स्वतःशी ॲज वेल ॲज बिझनेस अदर्स कॉम्पिटिटर सोबत पण कंपॅरिझन करू शकत असतो, आणि त्याच्यासाठी अकाउंटिंग बनवली जात असते. पण सिमिलर लाईन ऑफ बिझनेस म्हणजे हॉटेलवाल्याने हॉटेलवाल्यासोबत कंपॅरिझन, क्लासवाल्याने क्लासवाल्यासोबत कंपॅरिझन, समजते का? नॉनव्हेज हॉटेलवाल्याने नॉनव्हेज हॉटेलसोबत कंपॅरिझन, व्हेज हॉटेलवाल्याने व्हेज हॉटेलसोबत कंपॅरिझन, स्कूलने स्कूल सोबत, कॉलेजने कॉलेज सोबत, कॉमर्स क्लासेसने कॉमर्स क्लास वाल्यासोबत कंपॅरिझन, सायन्स क्लासेसने सायन्स क्लासेस वाल्यासोबत कंपॅरिझन, 4th स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड क्लासेस वाल्याने 5th स्टँडर्ड 10th स्टँडर्ड क्लासेस सोबत कंपॅरिझन, यांच्यासोबतच कंपॅरिझन होऊ शकत असतं. त्याला म्हणतो सिमिलर लाईन ऑफ बिझनेस. सिमिलर लाईन ऑफ बिझनेस सोबत कंपॅरिझन करायचं असतं. सर नो. तर पुढच्या ज्या डेफिनेशन आहेत इम्पॉर्टन्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय, टेक केअर, सी यू सून.